हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। कंपनीत सुपरवायझरची गळफास लावून आत्महत्या। फरोळा तालुक्यातील धक्कादायक घटना। पैठण तालुका फरोळा येथील कंपनीत सुपरवायझर या पदावर कार्यरत असलेल्या कामगारानं शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली असावी असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दरम्यान बिडकीन शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर आशिष वेद पाठक यांनी म्हटलं आहे। देविदास गणपतराव किडे वय 54 वर्ष, राहणार मानसपुरी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम अयोध्यानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून देविदास गणपतराव किडे हे दूध कॉम्पॅक्ट फरोळा पैठण रोड गट नंबर 100 या कंपनीत सुपरवायझर या पदावर कार्यरत होते। ते 16 ऑगस्ट रोजी रात्री पाळीच्या ड्युटी करत असताना हा प्रकार घडला आहे। कंपनीतील काही कर्मचारी रिपोर्टवर सही घेण्यासाठी गेले असता त्यांना देविदास किडे हे गळफास लावल्याच्या स्थितीत दिसून आले। या घटनेची बिडकीन पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच बिडकीन पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली। गळफास लावून मृत झालेल्या व्यक्तीचा पंचनामा करत असताना या दरम्यान त्यांना मैताजवळ सुसाईड नोट सापडली आहे। देविदास किडे यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही। दूध कॉम्पॅक्ट या कंपनीत हजारो कामगार, कडक बंदोबस्त, जागोजागी सिक्युरिटी असतानाही कंपनीच्या आत आत्महत्या होते अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे। प्रतिनिधी दिलीप जोशीसह मयुरी घोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज, छत्रपती संभाजीनगर।